हाय मैत्रिणींनो, नमस्कार. तर मी आहे अलिशा शेख आणि माझे मराठी जायका चॅनल मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. तर आज आपण बनवणार आहे मस्त पैकी असे मसाला कारले फ्राय. ज्याला पण नाही आवडणार ते पण याला कारल्याला खाणार, एकदम अशी टेस्टी कारले आज आपण बनवणार आहे. तर चला तर मग बनवायला सुरुवात करूया. जर माझी रेसिपी तुम्हाला आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला तर मग बनवायला सुरुवात करूया. तर फ्राय कारले बनवण्यासाठी मी इथं 3 कारले घेतलेले आहे आणि हे 250 ग्रॅम कारले आहे. तर हे पांढऱ्या वाले कारले आहे. तर आता आपण एका कारल्याचे आहे 2 भाग करून घेऊ आणि अशा प्रकारे त्याला चिरून घेऊ. वरून चाकू धरायचा, तर पूर्ण खालपर्यंत नाही न्यायचा, खालचा भाग थोडा तसाच ठेवायचा, नाहीतर जो आपलं कारलं आहे ते पूर्ण चिरल्या जाईल, तर त्याच्या नुसतं फोडी फोडी होत्या. तर अशा प्रकारे आपण त्याला कट करून घेऊ. तर इथं मी ह्या एक कारल्याच्या ह्या 6 फोडी केल्या होत्या पातळ साईज मध्ये. हे बघा, अशा प्रकारे एकदम पातळ साईज मध्ये मी ह्याच्या कारल्याच्या फोडी करून घेतलेल्या आहेत. तर अशा प्रकारे हे कारलं चिरलं आहे. तर आपण दुसरं पण कारलं असं चिरून घेऊ आता. तर जे हिरवं कारलं असतं ते थोडं जास्त लांबट नसतं, ते थोडं छोटं असतं, आणि हे जे कारले आहे ते लांब कारले आहे आणि खायला पण जरा कमी कडू असतात, त्यामुळे मी हे कारले घेतलेले आहे. तर आता आपण अशा प्रकारे त्याच्या फोडी करून घेऊ. तर तुम्ही हिरवं कारलं पण घेऊ शकता, ते पण कडू लागत नाही तुम्ही जर अशा प्रकारे केलं तर. अशा प्रकारे आपण इथं कारले चिरून घेऊ. तर बराबर याच्या मध्यभागी घ्यायचं आणि याचे आपल्याला जेवढे पाहिजे तेवढे आपण पातळ साईज मध्ये याच्या फोडी करू शकता. तर इथं मी ह्या 6 फोडी केल्या त्याच्या, आणि पूर्ण खालपर्यंत नाही नेलं, नाहीतर पूर्ण खालपर्यंत नेलं का त्याचे नुसतं फोडी तयार होत्या. तर बघू शकता तुम्ही किती छान असे आपले कारले जे हे चिरले गेले आहेत. तर अशा प्रकारे मी इथे तिन्ही पण कारले चिरून घेतलेले आहे. तर मस्त पैकी असे हे फ्राय कारले तयार होतात. तर चला तर आपण याला साईडला ठेवू. आणि इथं मी एक पाणी घेतलेलं आहे, पाण्यामध्ये आपण टाकू मीठ, आणि त्याच्यामध्ये मी इथं अर्धा लिंबू पिळलेला आहे. आणि मीठ आणि लिंबू छानपैकी आता मिक्स करून घेऊ. आणि आता आपण याच्यामध्ये आपले कारले जे आहे याच्यामध्ये 15 ते 20 मिनिटं असे ठेवू, म्हणजे आपले कारले छानपैकी असं जे त्याच्यातला कडवापणा असतो ते निघून जातो. तर आता मी इथं याला ठेवून देणार आहे. नंतर आपण इथं एक बाउल घेतलं, त्याच्यामध्ये मी इथं 4 चमचे बेसन टाकलेलं आहे. त्याच्यानंतर 2 चमचे इथं कॉर्नफ्लॉवर टाकूया, अर्धा चमचा हळद पावडर, 1 चमचा इथं मी धना पावडर टाकलेला आहे, 1 चमचा इथं मी मिरची पावडर टाकलेली आहे, अर्धा चमचा गरम मसाला टाकलेला आहे, आणि इथं 1 चमचा मी इथं चाट मसाला टाकलेला आहे. चवीनुसार मीठ टाकून घेऊ. आणि त्याच्यामध्ये आणखीन मी इथं अर्धा लिंबू पिळलेला आहे, म्हणजे एकदम चटपटी आणि एकदम टेस्टी आपली ही फ्राय कारले बनतात. तर आता लिंबू टाकून पण छानपैकी असं त्याला मिक्स करून घेऊ, आणि थोडं थोडं पाणी टाकून त्याचं छानपैकी असं मिश्रण तयार करून घेऊ इथं. तर इथं मला थोडं घट्ट वाटलं, त्यामुळे मी आणखी थोडं इथं पाणी ओतलं आणि छानपैकी त्याचं मिश्रण जो तयार करून घेतलेलं आहे इथं. तर मिश्रण छानपैकी त्याचं तयार झालेलं आहे. तर इथं आपण टाकणार आहे 1 चमचा पांढरा तीळ टाकणार आहे, त्याने एकदम छान असे आपले जे फ्राय कारले खायला लागतात. तर अशा प्रकारे मी इथं 1 चमचा पांढरा तीळ घातलेला आहे, आणि त्याला पण आपण छानपैकी मिक्स करून घेऊ. तर आता आपलं हे मिश्रण तयार झालेलं आहे. आणि आपले आता जे कारले आपण ठेवले होते पाण्यामध्ये मिठाच्या, तर ते पण छानपैकी असे हे झालेले आहे, तुम्ही बघू शकता. तर आता छानपैकी आपण त्याला असं हे पिळून घेऊ, म्हणजे त्याचं जे कडू पाणी असतं ते निघून जाईल इथे. आणि छानपैकी आपले कारले जे असे एकदम घट्ट झालेले आहेत लिंबू आणि मिठाच्या पाण्याने. तर अशा प्रकारे आपण जे समजे कारले हे पाण्यातून छानपैकी असं पिळून घेऊ. तर खूप टेस्टी आणि खूप जबरदस्त ही कारले खायला लागतात. तर आता आपले जे कारले आहे ते छानपैकी असं पाण्यातून मी हे केलेले आहे. आता आपण जे मिश्रण तयार केलं होतं ते मिश्रण मध्ये अशा प्रकारे आपण कारले टाकून घेऊ. आणि आता इकडे मी तेल ठेवलं होतं गरम होण्यासाठी, तेल छानपैकी आपलं गरम झालेलं आहे. तर अशा प्रकारे आपण हे जे कारले केलेले आहे तर अशा मिश्रण मध्ये टाकून त्याला तेलामध्ये फ्राय करून घेऊ.
तर त्याला 2-3 मिनिटं झाल्यावर आपण पलटी मारून घेऊ, म्हणजे छान आपले असे जे कारले आहे फ्राय होतात. तर एकदम मीडियम गॅसवर आपण हे कारले फ्राय करणार आहेत. तर आता तुम्ही बघू शकता 3 ते 4 मिनिटांनी कारले एकदम मस्त असं क्रिस्पी आणि कुरकुरी अशी कारले फ्राय आपले तयार झालेले आहेत. तर आता आपण याला काढून घेऊ. तर एकदम टेस्टी हे कारले लागतात, अजिबात कडू लागत नाही खायला. जे पण नाही खाणार ते पण हे कारले खाऊ शकते, इतके छान हे कारले बनतात. तर अशा प्रकारे इथे आपले हे फ्राय कारले तळून झाले. तर आता आपण दुसरे जे कारले आहेत ते पण अशाच प्रकारे तळून घेऊ इथं तेलामध्ये. एकदम क्रिस्पी आणि कुरकुरी हे कारले तयार होतात. तर 2-3 मिनिटं झाले का त्याला आपण पलटी मारू, म्हणजे छानपैकी दोन्ही साईडने आपली जी कारले हे छानपैकी फ्राय होतात इथं. तर अशा प्रकारे इथे मी समधी जी कारले हे तेलामध्ये फ्राय करून घेतलेले आहेत आणि छानपैकी असे आपले कुरकुरी कारली तयार झालेले आहे. तर तुम्ही बघू शकता किती छान हे कारले तयार झालेले आहेत. तर एकदम असं कुरकुरेपणा त्या कारल्यामध्ये आलेला आहे. तर तुम्ही एकदा नक्की असे कारले करून बघा, खूप टेस्टी लागतात खायला आणि अजिबात कडू लागत नाही. जर तुम्ही एकदा केले तर पुन्हा हे कारल्याची रेसिपी करणार, इतकी छान हे फ्राय कारले तयार होतात. तर अशा प्रकारे इथे मी समधे कारले तेलामध्ये तळून घेतले आणि तुम्ही बघू शकता याला असं हाताने पण घेता येत नाही, इतके छान हे फ्राय झालेले आहे. एकदम कुरकुरापणा त्या कारल्यामध्ये आलेला आहे. तर अशा प्रकारे इथे मी समधे फ्राय कारले आपले तळून झालेले आहे. तर चला मग त्याला आता आपण प्लेटमध्ये ठेवूया. तर तुम्ही याला चपाती भाकरी कशा सोबत पण खाऊ शकता, इतके टेस्टी हे कारले लागतात. तर तुम्हाला जर माझी ही कारले फ्रायची रेसिपी आवडल्यास चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. माझा नवीनच चॅनल आहे, तर मला छानपैकी सपोर्ट करा. अशाच नवनवीन रेसिपी मी तुमच्यासाठी घेऊन येणार आहे. तर चला तर मग भेटूया पुढच्या एका नवीन रेसिपी मध्ये.